तेव्हा माझ्या लक्षात आलं की आयुष्यात मित्रांची जागा वेगळीच आहे आणि तुमची मैत्री ही कविता सुद्धा आहे. मैत्रिणींची त्याहून वेगळी आहे. माझी मिसेस बसले म्हणून मी आपला मित्र शब्द वापरला. कशाला? हा संभ्रम काढून टाका. चांगला मित्र असतो तशी चांगली मैत्रीण का असू नये. करेक्ट. तर आम्हाला तुमच्या त्या गोष्टीविषयी ऐकायला आवडेल की मैत्रिणीविषयी नाही मित्र आणि त्याचं जीवनातलं स्थान विलक्षण आहे. आणि मी अनेकदा हे लिहिलंय. मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात सुदैवी आहे की मला उत्तम मित्र लाभलेले. ते केवळ सर्जरी मधले नाहीत, ते प्रशासकीय सेवेमध्ये लाभले. मी 10 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये अनेक उत्तम IAS ऑफिसर्स बरोबर काम केलंय. त्यातले काही IAS म्हणजे मुंबईचे कमिशनर इतक्या मोठ्या पदावरचे, ती माणसं आज निवृत्त झाली आहेत, पण आजही त्यांचं आणि माझं मैत्र कायम राहिले. मी त्यांना सर म्हणेन, आजही मी त्यांना सर म्हणेन, कारण तो एक दुवा होता सिनियर आणि ज्युनियर मधला. पण ते अनेकदा त्यांच्या वैद्यकीय गोष्टींसाठी माझा सल्ला घेतात. मी त्यांना मला काय अडचण असेल तर त्यांना विचारतो. बरोबरचे जे मित्र आहेत, बरोबरचे जे सर्जन मित्र आहेत, त्यांचा फार मोठा उपयोग असतो. आजही इतक्या वर्षाच्या सर्जरी नंतर एखादी केस तुम्हाला धोबी पछाड घालते, आजही एखादी केस तुम्हाला अडचणीमध्ये टाकते, त्यावेळेला तुम्हाला अशा एखाद्या मित्राची गरज लागते की जो तुमच्यापेक्षा थंड डोक्यानं थोडासा परकाया प्रवेश करून त्या केसबद्दल विचार करू शकतो आणि तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतो. घरामध्ये जेव्हा आपत्ती येतात, आज बघा ना आपल्याकडे काय एखाद दुसरा मुलगा आपल्याला होतो, मुलगी असते, ती लग्न करून जाते, मुलगा अमेरिकेत स्वित्झर्लंड कुठेतरी नोकरीला जातो. आपण कोणाच्या जीवावर जगतो? आपण आजूबाजूला जगलेल्या ह्या अत्रे कटक्याच्या शक्तीनं आपल्याला जगण्याचे, जे ह्या प्रश्नाला विस्तृत उत्तर द्यायची गरजच नाही. मित्र आणि मैत्र याचं आयुष्यातलं स्थान काय हे बघायचं असेल तर फक्त समोर नजर टाका.